नमस्कार. या माझ्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. श्रोत्यांनो, जेव्हा मापन पद्धती ही स्टँडर्ड झालेली नव्हती, म्हणजे उदाहरणार्थ अंतर मोजायचं, लांबी मोजायची, उंची मोजायची, रुंदी मोजायची, पाणी मोजायचं, दूध मोजायचं, तेल मोजायचं, वेगळ्या प्रकारच्या वस्तू मोजायच्या, याच्या मोजमापासाठी जेव्हा मोजमापन पद्धती स्टँडर्ड नव्हती किंवा स्टँडर्ड जरी असली तरी ती फार मोठ्या प्रमाणात प्रचलित झालेली नव्हती आणि जुनी पारंपरिक पद्धती तरीही चालू होती, अशा काळामध्ये काही खूप सुंदर शब्द होते आणि ते शब्द मोजमाप दर्शवायचे. त्यातले काही शब्द मी तुमच्यापुढे आता ठेवतो. उदाहरणार्थ सूतभर, काकणभर, तीळभर, गहूभर, चिमूटभर, टीचभर, वीतभर, मूठभर, ओंजळभर, पसाभर, थेंबभर, लोटाभर, घागरभर, पळभर, मनभर, हातभर, कणभर, गुंजभर, वाटीभर, तसूभर वगैरे वगैरे. अशा अनेक शब्द आहेत की जे मोजमापन दर्शवितात. पारंपरिक पद्धतीचं, अतिशय साध्या आणि ग्रामीण भाषेतल्या मोजमाप पद्धतीचं हे शब्द वर्णन करतात. काळाच्या ओघामध्ये मोजमापन पद्धती स्टँडर्ड आली. ॲनालॉग सिस्टीमकडून आपण डिजिटल सिस्टीमकडे आलो आणि मोजमापन पद्धती ही खूप अद्ययावत प्रकारची झालेली आहे. आज पसाभर, ओंजळभर, पळभर, मनभर ह्या भाषेमध्ये कोणी बोलत नाही. ह्या भाषेमध्ये कुठल्याही प्रकारचे व्यवहार होत नाहीत. परंतु तरीसुद्धा मराठी साहित्यामध्ये या शब्दांचं महत्त्व काही वेगळंच आहे. मराठी साहित्यातल्या अनेक साहित्यकृतींमध्ये या शब्दांना खूप मोलाचं अशा प्रकारचं स्थान आहे आणि त्यामुळे मी अशाच मोठ्या यादीपैकी एका शब्दावरती आज तुम्हाला काही उदाहरणं देण्याचा प्रयत्न करणार आहे. हे उदाहरणं मी वेगळ्या ठिकाणाहून संकलित केलेले आहेत आणि ह्या संकलित केलेल्या उदाहरणांवरती मी थोडंसं भाष्य करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मी आज ज्या शब्दावरती चर्चा करणार आहे, बोलणार आहे, तो शब्द आहे तीळभर. तीळभर, आपण घरामध्ये तीळ खातो, तीळभर. तर ह्या तीळभर या शब्दाचा उपयोग वेगवेगळ्या साहित्यकृतीमध्ये कसा केला गेला आहे आणि त्या साहित्यकृतीमध्ये त्या शब्दांमुळे त्या साहित्यकृतीचा दर्जा, त्या साहित्यकृतीची उंची, त्या साहित्यकृतीतला अर्थ किती महत्त्वपूर्ण ठरतोय हे आपल्या लक्षात येईल. यातली पहिली साहित्यकृती आहे ती म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज फेसबुक ग्रुपवरची आहे. ती साहित्यकृती अशी आहे, एक 2 ओळीच्या ही रचना आहे एक प्रकारची. ती रचना मी सांगतो पहा. दर्या खवळे, दर्या खवळे, तिळभर न ढळे, कणखर काठी झेंड्याची. दर्या खवळे, तिळभर न ढळे, कणखर काठी झेंड्याची. 2च ओळी. किती महान अर्थ या वाक्यामध्ये. दर्या म्हणजे समुद्र, सागर, खवळलेला समुद्र. समुद्र खवळतोय म्हणजे प्रचंड लाटांची उलाढाल त्या ठिकाणी होत असते आणि अशा लाटांच्या मोठ्या मोठ्या लाटा येत असताना सुद्धा झेंड्याची काठी जी आहे ना, ती काठी तीळभर सुद्धा ढळलेली नाही, कणखर आहे ती. म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरचा हा खरं म्हटलं तर वाक्यरचना आहे. त्यांनी अनेक प्रकारचे प्रसंग सहन केले, पण तरीसुद्धा त्यांचं जे उद्दिष्ट होतं त्या उद्दिष्टापासून ते कधीही विचलित झाले नाही हे सांगण्यासाठी हे प्रतीक रूपानं रचलेली रचना आहे. दर्या खवळे, तिळभर न ढळे, कणखर काठी झेंड्याची.
आपण सुद्धा याचा व्यवहारामध्ये असा अर्थ घेऊ शकतो की आपला जर हेतू, आपलं जर उद्दिष्ट, आपलं जर ध्येय अतिशय पक्का असेल, अतिशय सुनिश्चित असेल, तर कितीही प्रसंग येऊ द्या, कितीही अडीअडचणी येऊ द्या, आपण जर आपल्या ध्येयापासून तीळभर सुद्धा विचलित झालो नाही आणि त्या ध्येयाला अनुसरून आपण जर आपली वाटचाल चालू ठेवली, तर कितीही कठीण प्रसंग आले, कितीही अडीअडचणी आल्या, तरीसुद्धा आपण आपलं ध्येय निश्चित करण्यासाठी, ध्येय साध्य करण्यासाठी आगेकूच करू शकतो आणि आपल्याला त्याच्यामध्ये यश मिळू शकतं. अशा प्रकारचा एक आत्मविश्वास दर्शविणारी ही रचना आहे. मी आता दुसऱ्या एका रचनेकडे जात आहे. ती रचना आहे ब्रिटिश नंदी यांचं सकाळमध्ये 2 जानेवारी 2018 रोजी प्रसिद्ध झालेली ही रचना आहे मुंगियेचे मागणे म्हणून. इवलिलिया मुंगियेचे मागणे, होवावे तिळभर शहाणे, एवढे प्रार्थनी राव राणे, वांछा किजे. इवलिलिया मुंगीचे मागणे, होवावे तिळभर शहाणे, एवढे प्रार्थनो राव राणे, वांछा किजे. मुंगी ती केवढी, पण त्या मुंगीची प्रार्थना बघा काय, मुंगीची इच्छाशक्ती बघा काय. मुंगी म्हणते तिळभर शहाणं व्हा, मुंगी म्हणते तिळभर शहाणं व्हा. म्हणजे शहाणं होण्याचा संदेश मुंगी या ठिकाणी आपल्याला देते. या ठिकाणी आपल्याला खरं म्हटलं तर प्रश्न पडला पाहिजे की या रचनेमध्ये मुंगी ह्या कीटकाचा का उपयोग केला असेल. जगामध्ये अनेक कीटकं असताना सुद्धा मुंगी ह्या कीटकाचा का उपयोग केलेला आहे. अनेक सुंदर असे कीटक असताना सुद्धा त्यांचा उपयोग न करता मुंगीसारख्या कीटकाचा का उपयोग केला, असा कदाचित आपल्याला प्रश्न पडला तर निश्चितपणाने तो प्रश्न आपल्याला काही चांगली ॲडिशनल माहिती देऊ शकतो. मलाही तो प्रश्न पडला आणि त्याच्यातून मी काही शोधायचा प्रयत्न केला, तर मला जे जाणवलं ते या ठिकाणी मी तुमच्यापुढे मांडतो आहे. पहिलं म्हणजे मुंगी ही लहान असते आणि मुंगी जवळजवळ 0.03 इंचापासून तर 2 इंचापर्यंत तिची लांबी असू शकते. म्हणजे मुंगी या कीटकाची लांबी किती असू शकते याचा आपल्याला अंदाज येईल. 3 पासून 2 इंचापर्यंत, 3 इंचापासून तर 2 इंचापर्यंत तिची जास्तीत जास्त लांबी असू शकते. आपल्याला अंदाज आला असेल, आपल्या घरामध्ये आपण अवतीभोवती आपल्या अनेक प्रकारच्या मुंग्या पाहतो. त्याच्यात काही छोट्या मुंग्या असतात, काही मोठ्या मुंग्या असतात, पण ही साधारणपणे मुंगीची लांबी आहे 3 पासून तर 2 इंचापर्यंत, अतिशय लहान. मुंगीचं सरासरी वय जर बघितलं तर ते 24 वर्षाचं असतं सरासरी आयुष्य. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंगीला स्मार्ट कीटक असं म्हटलेलं आहे. कीटकशास्त्रज्ञांनी मुंगीला स्मार्ट कीटक असं म्हटलेलं आहे. कदाचित प्रश्न पडेल का स्मार्ट कीटक म्हटलं, तर त्यालाही उत्तर आहे. त्याला उत्तर असं आहे की मेंदू पेशींची जर संख्या आपण मुंगीमध्ये बघितली तर ती संख्या आहे 2,50,000 एवढी. मुंगी जी 3 इंचापासून 2 इंचापर्यंत लांबीची असते, एवढ्याशा लांबीमध्ये 2,50,000 मेंदू पेशी साचवलेल्या आहेत. आणि त्यामुळे मेंदू पेशींची संख्या खूप असल्यामुळे मुंगी ही अतिशय हुशार आहे, अतिशय सज्ञान आहे, अतिशय शहाणी आहे. आणि म्हणून तिला कीटकशास्त्रज्ञांनी स्मार्ट कीटक असं म्हटलेलं आहे. तर अशी ही स्मार्ट कीटक उपाधी मिळालेली मुंगी आपल्याला तिळभर शहाणं व्हावं असा संदेश देते. तो निश्चितच योग्य आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. ह्या माझ्या दुसऱ्या सादरीकरणानंतर एक तिसरा प्रकार मी तुमच्यापुढे सादर करणार आहे आणि तो आहे राजेश साबळे यांची एक कविता आहे. कविता मी वाचतो आणि त्या कवितेमध्ये तिळभर शब्द कसा येतो ते बघा. आता काय झाले आम्हा काही उमजेना,
आता काय झाले आम्हा काही उमजेना समजेना. तिळभर सुद्धा माणुसकी आमच्यात उरली ना, असा आहे माझा महाराष्ट्र. आता काय झाले आम्हा काही समजेना उमजेना. तिळभर सुद्धा माणुसकी आमच्यात उरली ना, असा आहे माझा महाराष्ट्र. म्हणजे एकेकाळी महाराष्ट्राची परंपरा कशी होती त्याची आठवण झाल्यानंतर सद्य परिस्थितीतला महाराष्ट्र कसा आहे याच्याकडे बघितल्यानंतर कवीला ज्या मानसिक वेदना होतात त्या वेदना दर्शविणारी ही कविता आहे. संस्कार आणि संस्कृतीची परंपरा ज्या महाराष्ट्राला लाभलेली आहे, सह्याद्रीचा वारसा ज्या महाराष्ट्राला लाभलेला आहे, शूरवीर पराक्रमी धुरंधर वीरांची भूमी असलेल्या महाराष्ट्रामध्ये अनेक संतांनी समाज प्रबोधनाचं, संत साहित्याच्या निर्मितीचं प्रचंड असं कार्य केलेलं आहे. बंधुभाव जपणारा हा महाराष्ट्र, गड किल्ले आणि जलदुर्गांचं वैभव असणारा महाराष्ट्र, आज मात्र आमच्यामध्ये माणुसकी उरली नाही, ती सुद्धा तिळभर सुद्धा माणुसकी उरली नाही, अशी जी जाणीव जेव्हा होते, कोणत्याही संवेदनाशील माणसाला जेव्हा याची जाणीव होते तेव्हा निश्चितच त्याला वेदना होतात. आणि त्याच्या लेखणीतून राजीव साबळे यांना ज्या पद्धतीने कविता सुचली तशी वाक्यरचना, काव्यरचना, शब्दरचना सुचल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. आणि म्हणून तिळभर सुद्धा माणुसकी उरली नाही हा एक विचार करायला लावणारा विचार आहे. आपण आत्मपरीक्षण करायला लावणारा हा विचार आहे. एवढंच या ठिकाणी मला आपला सांगावंसं वाटतं. यानंतर मी एक चौथी अशा प्रकारची रचना आपल्या पुढे सादर करतो. ती रचना आहे कृष्णाच्या बासरीवर मोहित होऊन भजन गाणाऱ्या एका राधेची. तर ती भजन मी वाचतो. झाले मी बावरी आवरी बासरी घागर राहिना डोईवरी. झाले मी बावरी आवरी बासरी घागर राहिना डोईवरी. नाही चारा गाई वासरा अंगणात पडला पसारा. दिवस कितीतरी आला मध्यावरी. स्वयंपाकाला झाला उशीर घरात नाही पाणी तिळभर. झारी राहिली घरी तुंबळ विहिरीवरी ऐकुनी मुरलीचा ध्वनी. झाले मी बावरी आवरी बासरी घागर राहिना डोईवरी. नाही चारा गाई वासरा अंगणात पडला पसारा. दिवस कितीतरी आला मध्यावरी. स्वयंपाकाला झाला उशीर घरात नाही पाणी तिळभर. झारी राहिली घरी चुंबळ विहिरीवरी ऐकुनी मुरलीचा ध्वनी. कृष्णाच्या बासरीचा आवाज ऐकल्यानंतर माणूस किती बेभान होतो, माणूस किती तल्लीन होतो आणि माणूस त्याचं दैनंदिन त्याला जे काम आहे ते काम कसं विसरून जातो आणि एका वेगळ्या विश्वामध्ये तो कसा जातो त्याचं चित्रण करणारी ही एक भजन आहे. बघा ही राधा काय म्हणते, झाले मी बावरी आवरी बासरी. कृष्णाला ती विनंती करते की तुझी बासरी वाजवायचं थांबव, मी वेडी झाले, मी वेडी पिशी झाली, बावरी झालेली आहे मी. घागर राहीना डोईवरी, पाणी आणते मी पण माझ्या डोक्यावर घागर राहीना, इतकी बावरी मी झालेली. तेव्हा तू आता तुझी बावरी बासरी आवर. नाही चारा गाई वासरा अंगणात पडला सारा पसारा. मला गाई वासरांना अजून चारा द्यायचा आहे, त्यांना पाणी द्यायचं आहे, त्यांची रोजची कामं उरकायची आहेत. घरामध्ये अंगणामध्ये इतका पसारा पडलेला आहे, खूप पसारा पडलेला आहे. पण तुझ्या बासरीमुळे मला काही सुधरत नाही रे, आणि म्हणून तुझी बासरी आवर आता. दिवस कितीतरी आलावरी मध्यावरी. 12 वाजत आलेले आहेत, डोक्यावर सूर्य आलेला आहे. म्हणजे अर्धा दिवस गेला तरी मी अजून काहीच काम केलेलं नाही आहे.
आणि ते केवळ तुझ्या बासरीमुळे बरं का. आणि म्हणून तुझी बासरी आवरतो आता, कारण मला बरीच कामं आवरायची. स्वयंपाकाला झाला उशीर, 12 वाजून गेले, दुपारची वेळ झालेली, स्वयंपाक करायला पाहिजे. आज स्वयंपाकाला पण उशीर झाला. घरात नाही पाणी तिळभर. थेंबर आपण म्हणतो, इथं तिळभर शब्द वापरलेला आहे. म्हणजे थेंबर सुद्धा हे तिळभरापेक्षा जास्त असतं. तिळभर हे थेंबरापेक्षा कितीतरी पटीने कमी असतं. आणि या ठिकाणी हेच दाखवायचं आहे की घरामध्ये पाणी अजिबात राहिलेलं नाही आहे. मला तर खूप कामं उरकायची आहेत, स्वयंपाक करायचा आहे, आणि ही सगळी धांदल उडालेली आहे केवळ आणि केवळ तुझ्या बासरीमुळे. त्यामुळे आता तू तुझी बासरी आवर. झारी राहिली घरी, चुंबळ विहिरीवरी, ऐकुनी मुरलीचा ध्वनी. बघ, माझ्या दोन वस्तू दोन वेगळ्या ठिकाणी राहिलेल्या. का बरं? मुरलीचा ध्वनी ऐकलं. आणि म्हणून कृष्णेला विनंती करणारी ही राधाचं भजन, की तुझी बासरी आवर, असं सांगणारं हे भजन आहे. याच्यामध्ये तिळभर या शब्दाचा उपयोग किती छान केलेला आहे तो तुमच्या लक्षात आला असेलच. यानंतर के अपूर्वा यांच्या युवरकोट मधली एक कविता आहे. 26 जून 2019 मध्ये त्यांनी पोस्ट केलेली अतिशय सुंदर कविता आहे. प्रियकर आणि प्रियसी मधल्या भावभावनांचं चित्रण करणारी ही कविता आहे. भावभावनांचं चित्रण करणारी ही कविता आहे. रेकॉर्ड करताना काय होतं? कविता अशी आहे. दूर देशी कुठेतरी, दूर देशी कुठेतरी, आटपाट नगरात राहतोस म्हणे तू स्वतःच्याच कोशात. एक प्रियसी आपल्या प्रियकराला विचारते आहे, दूर देशी कुठेतरी, आटपाट नगरात राहतोस म्हणे तू स्वतःच्याच कोशात. बाकी काहीही असो, खुशाल आहेस हे बरं, आठवणीत तरी मला तिळभर जागवशील का खरं. म्हणजे एका प्रियसीचा प्रियकर दूर जातोय, तो तिकडं सुखात आहे, खुशाल आहे, त्याचा दिनक्रम त्याचा जीवनक्रम अतिशय चांगला चाललेला आहे. आणि हे ऐकून प्रेयसीला खूप बरं वाटतं, तिला मनोमन आनंद होतोय. पण ह्या आनंदाच्या मागे एक छोटीशी तिची अपेक्षा आहे. आणि ती अपेक्षा आहे की कधीतरी आठवण आल्यानंतर त्या आठवणीमध्ये तिळभर तरी मला तू आठवशील का, खरं आठवशील का, मला मनापासून आठवशील का, अशी तिची अपेक्षा आहे. आणि म्हणून जे मनापासूनचं प्रेम असतं, खरं प्रेम असतं, ते ह्या कवितेतून आपल्याला दिसून येतं. प्रियकर अपरा दूर गेलेला असलं तरी सुद्धा कुठल्याही प्रकारचा रागा नाही, कुठल्याही प्रकारचा त्याच्यावरती राग व्यक्त केलेला नाही. तो दूर गेलेला आहे, पुन्हा कधी भेटेल याची काही शाश्वती सुद्धा नाही आहे. अशाही परिस्थितीमध्ये आपला प्रियकर आहे त्या ठिकाणी आनंदी आहे, खुशाल आहे, मजेत आहे, हे ऐकून स्वतःचं समाधान व्यक्त करणारी आणि त्या समाधानाबरोबरच छोटीशी अपेक्षा व्यक्त करणारी ही प्रियसी आहे. ती सांगते की कुठेतरी आठवणीमध्ये मला तिळभर तरी आठवण माझी काढ. तर अशा प्रकारे ही एक सुंदर कविता मला खूप आवडली आणि मी ती आज तुमच्याशी सुद्धा शेअर केली. सचिन पाटलांची एक कविता आहे बघा, शेतकरी जीवनावरती, शेतकऱ्यावरती ही कविता आहे. खूप सुंदर कविता आहे. मी वाचतो ती कविता. या कवितेमध्ये सुद्धा तिळभर ह्या शब्दाचा उपयोग केलेला आहे. कविता अशी आहे. त्याला साऱ्या दुनियाचा घोर, त्याला साऱ्या दुनियाचा घोर, म्हणून खाई अर्धीच भाकरी, जगा देतो तो पोटभर, ना त्याला सुख तिळभर, त्याच्याच कष्टाचं खाती सारी, बाप माझा शेतकरी. शेतकऱ्याचं दुःख एका वेगळ्या पद्धतीने मांडणारी ही कविता आहे. शेतकऱ्याला खरं म्हटलं तर जगाची काळजी असते.
जगाच्या पोषणाची काळजी शेतकऱ्याला असते आणि त्यामुळं त्याला साऱ्या दुनियाचा घोर, विश्वाचा घोर आहे, त्याला जगाची काळजी आहे, त्याला जगाच्या पोषणाची काळजी आहे त्याला. आणि त्यामुळे तो काय करतो, स्वतः मात्र अर्धीच भाकरी खातो. जगात येतो तो पोटभर, पण जगातल्या सगळ्यांना मात्र पोटभर मिळावं अशी त्याची अपेक्षा असते. आणि पोटभर मिळण्यासाठी तो भरपूर काबाड कष्ट करतो, खूप कष्ट करतो, खूप कष्ट करतो. तो इतके कष्ट करतो, इतके कष्ट करतो की त्याला सुख काय म्हणतात ते सुख तिळभर सुद्धा मिळत नाही. इतका कष्टामध्ये तो बुडून गेलेला असतो, कष्टाबरोबरच दुःखामध्ये सुद्धा तो बुडून गेलेला असतो. आणि अशा या शेतकऱ्याचं जीवनक्रम वर्तविणारी, दर्शविणारी, समजून सांगणारी आपल्याला ही कविता आहे. अशा शेतकऱ्याप्रती विनम्र अभिवादन करून ह्या कवितेमध्ये जो तिळभर शब्द वापरलेला आहे तो फार महत्त्वाचा आहे. ना त्याला सुख तिळभर, शेतकऱ्याला सुख तिळभर पण मिळत नाही असं सांगणारी ही कविता आहे. यानंतर मी आता पुढच्या रचनेकडे जातो. पुढची रचना अशी आहे, प्रथमेश राऊत यांची ही एक 4च ओळीची कविता आहे. मगाशी मी तुम्हाला प्रेयसीच्या प्रियकराविषयीच्या भावना व्यक्त करणारी कविता सांगितली. आता एका प्रियकराची अजूनपर्यंत न भेटलेल्या प्रेयसी संदर्भातल्या, त्याच्या स्वप्नातल्या प्रेयसीविषयी त्याचं काय अपेक्षा आहे, त्या अपेक्षा व्यक्त करणारी ही 4च ओळीची कविता आहे. अतिशय सुंदर कविता. कशी असशील तू हे अजूनही मला ठाऊक नाही, कशी असशील तू हे अजूनही मला ठाऊक नाही, पण सुंदर असावीस मोगऱ्यासारखी यात तिळभर वाद नाही. 4 ओळीची कविता आहे. आपली प्रेयसी कशी असेल याच्याबद्दल प्रियकर साशंक आहे, त्याला काहीच आयडिया नाही त्याच्याबद्दल, पण खात्री त्याला एक आहे, आत्मविश्वास त्याला एक आहे की आपली असणारी प्रेयसी ही मोगऱ्यासारखी सुंदर असणार आहे. आणि मोगऱ्यासारखी सुंदर प्रेयसी असेल याच्याबद्दल मात्र त्याच्या मनामध्ये तिळभरही शंका नाही. तिळभर या शब्दाचा उपयोग केलेला आहे. कोणतीही शंका नाही, तिळभरही शंका नाही, मोगऱ्यासारखी सुंदर असेल अशी त्याची अपेक्षा आहे ही त्यांनी या कवितेमधून व्यक्त केलेली आहे. अनेक फुलं असताना सुद्धा, मग मी सांगितलं की ज्याप्रमाणे खूप सारी कीटकं असताना सुद्धा मुंगीचाच विचार का केला गेला, तसंच इथेही प्रश्न पडतो की खूप सारी फुलं असताना सुद्धा मोगऱ्याच्याच फुलाची रचना या ठिकाणी का केली गेली. मोगऱ्याच्याच फुलाचा योजना या मोगऱ्याचा शब्दाचा योजना या ठिकाणी का केली गेली. आणि मग आपण जेव्हा या मोगऱ्याबद्दल अधिक माहिती घ्यायला जातो तेव्हा आपल्याला लक्षात येईल ह्या मोगऱ्याचं महत्त्व किती आहे. हा मोगरा आहे ना, हा हवाई, इंडोनेशिया व फिलिपिन्स ह्या देशाचं राष्ट्रीय फूल आहे. आपलं जसं राष्ट्रीय फूल कमळ आहे तसं मोगरा हे राष्ट्रीय फूल हवाई, इंडोनेशिया व फिलिपिन्स या 3 देशांचं राष्ट्रीय फूल आहे. म्हणजे बघा त्या मोगऱ्याला किती मोठं स्थान मिळालेलं आहे. दुसरं असं, मोगऱ्याची फुले छोटी छोटी असतात, नाजूक असतात, पांढरीशुभ्र असतात, त्यांना देठ जे असतं ते हिरवं देठ असतं आणि सुगंध जो असतो तो मात्र मंत्रमुग्ध करणारा असा सुगंध असतो. म्हणजे ते छोटंसं फूल, आकारमान किती पहा त्याचं, रंग काय त्याचा, देठ काय त्याचा, आणि त्याच्यातला येणारा सुगंध किती, याची जर आपण विचार केला तर ह्या मोगऱ्याचं वेगळे पण आपल्या लक्षात येईल. मोगऱ्याचा दरवळणारा सुगंध किती वेगळा आहे हे आपल्या लक्षात येईल. ॲरोमा थेरपीमध्ये या फुलाचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होतो. मोगऱ्याला खूप औषधी गुणधर्म आहेत. सौंदर्य प्रसाधनामध्ये सुद्धा त्याचा वापर केला जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चीनसारख्या देशामध्ये चहाचा स्वाद वाढविण्यासाठी मोगऱ्याच्या फुलाचा उपयोग केला जातो. असा हा मोगरा बहुगुणधर्मी आहे. आणि म्हणून प्रियकराने आपली प्रेयसी सुद्धा अशाच विविध गुणांनी समृद्ध असावी अशी अपेक्षा व्यक्त करत असताना मोगरा
या फुलाचं रूपक त्याने वापरलेलं आहे. त्या कवीला खरं तर धन्यवाद दिले पाहिजे की त्याने खूप चांगल्या प्रकारची रचना या ठिकाणी केलेली आहे. यानंतर करवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराजांनी उच्चारलेलं एक वाक्य या ठिकाणी मी सांगतो की ज्याच्यामध्ये तीळभरा शब्द कसा वापरलेला आहे. मला स्वातंत्र्य पाहिजे, मी ब्रिटिशांचा गुलाम नाही, मी प्रिन्स ऑफ वेल्सपेक्षा तीळभरही कमी नाही, छत्रपती म्हणजे सार्वभौम राजे असतात. हे करवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराजांचं वाक्य आहे. एका ठाम शब्दामध्ये करवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे की मला स्वातंत्र्य पाहिजे. स्वातंत्र्याची मागणी करणारं, ठामपणे मागणी करणारं हे वाक्य आहे. आणि ही मागणी करत असतानाच दुसऱ्या बाजूला हे सांगितलेले आहे की मी ब्रिटिशांचा गुलाम नाही, स्वातंत्र्य पाहिजे, मी गुलाम नाही, ह्या गोष्टी अतिशय ठामपणे सांगणारं हे वाक्य आहे. पुढे पहा, ब्रिटिशांचा जो प्रिन्स ऑफ वेल्स आहे, म्हणजे ब्रिटिशांचा जो सार्वभौम आहे, त्याच्यापेक्षा मी कुठेही कमी नाही आहे. प्रिन्स ऑफ वेलपेक्षा मी तिळभर सुद्धा कमी नाही आहे, हे सुद्धा अतिशय ठणकावून सांगितलेले या ठिकाणी. आणि त्याच्या पुढचं जे वाक्य आहे ते तर आणखीनच जास्त महत्त्वाचं आहे, आणखीनच दर्जेदार आहे आणि अतिशय ठाम अशा प्रकारचं आहे. ते म्हणजे छत्रपती म्हणजे सार्वभौम राजे असतात. म्हणजे चारच वाक्यामध्ये परंतु किती धीरोदात्तपणे, किती खंबीरपणे, किती ठामपणे पारतंत्र्याविरुद्ध स्वातंत्र्याची मागणी करत असताना करवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराजांनी जी उच्चारणा केलेली आहे, या उच्चारणेमध्ये तीळभर या शब्दाचा वापर केलेला आहे आणि तो निश्चितच आपल्याला आवडेल अशा प्रकारचाच आहे. यानंतर अमृत कलश या पुस्तकातला एक अनुभव या ठिकाणी मी आपल्याला सांगतो की ज्याच्यामध्ये पुन्हा एकदा तीळभर हा शब्द वापरलेला आहे. बघा, ज्ञानदेव आणि त्यांची भावंड एकदा नामदेव महाराजांना भेटतात आणि वारकरी संप्रदायामध्ये अशी प्रथा आहे की एक वारकरी दुसरा वारकरी पहिल्याच्या पाया पडतो, एकमेकाचं ते दर्शन घेतात, एकमेकाला विषयी आदरभाव व्यक्त करतात आणि दोघं एकमेकाला वय विसरून, पद विसरून, प्रतिष्ठा विसरून, श्रीमंती गरिबी विसरून एकमेकाला आदरभाव व्यक्त करतात. हे खरं म्हटलं तर एक समानतेचं दर्शन देतं या ठिकाणी आपल्याला. मग त्या ठिकाणी लहान मुलगा मोठ्याशी, मोठा त्या लहान मुलाशी, महिला पुरुष हे सगळेजण बंधुभाव समतेच्या भावनेतून एकमेकाचा आदर करतात, एकमेकाचं दर्शन घेतात, एकमेकाला प्रणाम करतात. आणि ही वारकरी संप्रदायामधली खरी म्हणतात तर खूप महत्त्वाची अशी परंपरा आहे. नामदेव महाराजांना जेव्हा ज्ञानदेव महाराज आणि त्यांचे भावंड भेटली तेव्हा अर्थातच ज्ञानदेव महाराजांनी आणि त्यांच्या भावंडांनी नामदेव महाराजांचं प्रेमभावाने दर्शन घेतलं, त्यांना वंदन केलं त्यांना, नमस्कार केला त्यांना, त्यांचे चरणस्पर्श केला त्यांना अतिशय प्रेमाने. परंतु नामदेव महाराजांनी वंदन तर नाही केलं, परंतु उत्तर दिलं मात्र, काय वंदू याचे चरण अंगे परब्रह्म मजपाशी, असं उत्तर दिलं. वंदन न करता उत्तर काय दिलं, काय वंदू याचे चरणी अंगे परब्रह्म मजपाशी. या छोट्या छोट्या मुलांशी यांचं काय मी दर्शन घेऊ, माझ्या अंगात तर परब्रह्म आहे. म्हणजे एक प्रकारचा स्वतःविषयी असलेला अहंकार व्यक्त करण्याचं हे वाक्य त्या ठिकाणी उच्चारलं. आणि त्याला मात्र मुक्ताबाईंनी जे उत्तर दिलं ते उत्तर
अतिशय महत्त्वाचं आहे. याला उत्तर असं आहे, गुरविन तुझं नव्हेची गा मोक्ष, पंढरीचे भूषण तू सर्वांना सांगतोस, तिळभर तरी तुला बोध झाला आहे का? गुरुविन तुझं नव्हेची गा मोक्ष, पंढरीचे भूषण तू सर्वांना सांगतोस, तिळभर तरी बोध तुला झाला आहे का? म्हणजे दोन गोष्टी या ठिकाणी उत्तरादाखल सांगितलेल्या आहेत. आणि ते म्हणजे मोक्षाची जर प्राप्ती करायची असेल तर गुरुशिवाय पर्याय नाही. गुरुविन नव्हेची गा मोक्ष. हे आता नामदेवालाच लागू होतं असं नाही, हे तुम्हाला आम्हाला सुद्धा लागू होतं. आपल्याला सुद्धा जर चांगला गुरु मिळाला, चांगला मार्गदर्शक मिळाला, तर निश्चितपणाने आपली जीवनाची वाटचाल सुखरूप होत असते आणि आपण एक चांगल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. आणि आध्यात्मिक पातळीवर जर आपल्याला चांगला गुरु मिळाला तर निश्चितपणाने आपल्याला मोक्षाची वाट सुद्धा मिळू शकते. आणि म्हणून हे वाक्य आपल्यासाठी सुद्धा आहे. पंढरीचे भूषण तू सर्वांना सांगतोस, तिळभर बोध तुला झाला आहे का? म्हणजे नामदेवाला प्रतिप्रश्न केलेला आहे की पंढरपूरचं, पंढरीचं, पांडुरंगाचं, विठ्ठल रुक्माईचं भूषण अतिशय आनंदाने तू सर्वांना सांगतोस. खूप चांगली गोष्ट आहे. परंतु त्याच्या मागचा जो बोध आहे, त्याच्या मागचा जो नेमका अर्थ आहे, तो तिळभर तरी तुला समजला आहे का? असा प्रतिप्रश्न विचारून नामदेवाला सुद्धा एक प्रकारे गप्प करण्याचा किंवा त्यांना आत्मपरीक्षण करायला लावण्याचा हा प्रसंग अमृत कलश या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे. तर या रचनेमध्ये सुद्धा तिळभर या शब्दाचा केलेला उपयोग लक्षात घ्या, किती सुंदर पद्धतीने केलेला आहे. आणि आता शेवटची एक मराठी म्हण आहे, ती मराठी म्हण मी सांगतो, तिच्याविषयी थोडंसं बोलतो आणि मग मी माझ्या वाणीला विराम देतो. नाव महिपती, तिळभर जागा नाही हाती. बघा, 6 शब्दांची म्हण आहे. नाव महिपती. महिपती किती मोठा शब्द आहे. महिपती साम्राज्यशाली, तिळभर जागा नाही हाती. शेकडो एकर शेती असून सुद्धा नावावरती मात्र, हातामध्ये मात्र तिळभर सुद्धा नाहीये. नाव नुसतंच मोठं, आपण नेहमी म्हणतो नाव मोठं लक्षण खोटं. त्याच धर्तीवरची ही रचना आहे, म्हण आहे. नाव महिपती, तिळभर जागा नाही हाती. म्हणजे पुन्हा एकदा बघा, नाव मोठं लक्षण खोटं हे सांगणारी म्हण दुसऱ्या भाषेमध्ये रचना करत असताना तिळभर या शब्दाचा उपयोग कसा सुंदर केलेला आहे. नाव महिपती, तिळभर जागा नाही हाती. तर अशा प्रकारे मित्रांनो, माझ्या व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व बंधू आणि भगिनींनो, मी तिळभर या शब्दावरती मला जे सुचलं, मी जे वाचलं, जे काही शोधलं, त्याच्या आधारावरती वेगवेगळ्या साहित्यकृती आपल्यापुढे मांडायचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामधला तिळभर शब्दाचा खूप सुंदर अर्थ तुमच्यापुढे प्रकट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझा हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितच आवडला असेल अशी मी अपेक्षा करतो. कृपया आपण कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या कॉमेंट्स लिहा, सजेशन्स लिहा आणि मला पुढचा व्हिडिओ करण्यासाठी प्रोत्साहित करा अशी आपली विनंती करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद.